Please subscribe the channel and hit the bell icon for the future uploads. Good morning and a very happy Sunday. This is the 16th Facebook Live session. हे आपलं 16वं Facebook Live session आहे. In this Facebook Live session, we are going to cover 7 different questions that were posted on my YouTube channel Matrimonial Law Info, my Gmail and personally sent on WhatsApp. या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आपण 7 प्रश्न बघणार आहोत जे मला व्हॉट्सॲपवर पाठवले गेले, जीमेलवरती विचारले गेले किंवा फेसबुकवरती मेसेंजरमधनं विचारले गेले किंवा यूट्यूबवरती कॉमेंट सेक्शन्समधनं विचारले होते. ते प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. लेट्स सी फर्स्ट what are the questions. Today the questions are in 3 languages basically, हिंदी, इंग्लिश अँड मराठी. आजचे प्रश्न 3 भाषांमध्ये आहेत वेगवेगळ्या, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. एव्हरी क्वेश्चन विल बी कव्हर्ड इन मराठी. प्रत्येक प्रश्न हा मराठीत कव्हर केलाच जाईल. बट अपार्ट फ्रॉम दॅट, इफ द क्वेश्चन इज आस्क्ड इन हिंदी, इट विल बी इन हिंदी अँड मराठी. इफ इट इज आस्क्ड इन इंग्लिश, इट विल बी इन इंग्लिश अँड मराठी. जर प्रश्न इंग्रजीत विचारलेला असेल तर आपण तो इंग्रजी आणि मराठीत बघू, आणि जर हिंदीत विचारलेला असेल तर हिंदी आणि मराठीमध्ये बघू. 7 प्रश्न आहेत, बघूयात कोणकोणते. पहिला प्रश्न होता की डिवोर्स झालेला आहे आणि ती जी महिला आहे त्यांनी दुसरं लग्न केलेलं आहे आणि दुसरा लग्नापासूनचा जो नवरा आहे तो पहिल्या नवऱ्यापेक्षा खूप जास्ती पैसे कमवतो. मुलं जी आहेत त्यांच्या पहिल्या लग्नापासूनची ती पहिल्या पतीपाशीच आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये तो पहिला पती त्या स्त्रीकडून मुलांसाठी मेंटेनन्स आता मागू शकतो का? द क्वेश्चन विच वॉज आस्क्ड इन इंग्लिश इट वॉज दॅट डिवोर्स हॅज बीन ग्रांटेड टू अ कपल and that woman has remarried and the second husband of hers is wealthier and earns more than the first husband. The custody of the children of that woman is with the first husband from the first marriage. Now the question is that since her current husband is earning more than the previous husband, can the previous husband ask maintenance for the children born from the first marriage since the increased income of her second husband? This was the question. दूसरा प्रश्न है की डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये जर मी हे सिद्ध करू शकलो की डोमेस्टिक व्हायलन्स झालेलाच नाही आणि मी मुलींबरोबर आणि बायकोबरोबर खूप आनंदात मजेत प्रेमात राहत होतो तर मला मेंटेनन्स द्यावा लागेल का? द क्वेश्चन दॅट इज आस्क्ड इज इफ आय एम एबल टू प्रूव्ह दॅट देर इज नो डोमेस्टिक व्हायलन्स अँड आय वॉज हॅपीली अँड लव्हिंगली लिव्हिंग विथ द वाईफ अँड द डॉटर, whether still I have to pay maintenance under domestic violence proceedings. तीसरा प्रश्न जो हिंदी में पूछा गया वो था कि शादी को 5 साल हो चुके हैं, एक बच्चा है शादी को, और इस सिचुएशन में अब अगर शरीर संबंध नहीं आ रहे हैं तो इस कारण से डिवोर्स मिल सकता है क्या? तिसरा प्रश्न असा होता की लग्नाला 5 वर्ष झालेली आहेत, लग्नापासून एक मुलगा पण आहे, आता शरीर संबंध प्रस्थापित होत नाही आहेत नवरा आणि बायकोमध्ये, तर ह्या कारणाखाली घटस्फोट मिळू शकतो का? असा तिसरा प्रश्न है. चौथा प्रश्न भी हिंदी में है, वो है कि मेरे हस्बैंड को घर से, मतलब उनके घर से बेदखल कर दिया है. ये जो महिला है इन्होंने डोमेस्टिक वायलेंस की केस हस्बैंड और उनके घर वालों के खिलाफ फाइल ऑलरेडी कर दी है. इस सिचुएशन में हस्बैंड जो है वो डिवोर्स चाहते हैं और ये जो महिला है वो महिला भी उनके ससुराल के यहाँ रहना नहीं चाहती क्योंकि वहाँ पे उनको बहुत ज़्यादा हॅरॅसमेंट है. तो इसका सोल्यूशन क्या होगा? प्रश्न असा विचारलेला होता की एक महिला आहे, त्यांच्या नवऱ्याला त्यांच्याच घरच्यांनी बेदखल केलेला आहे घरातून. डोमेस्टिक व्हायलन्सची केस या महिलेने दाखल केलेली आहे नवऱ्याविरुद्ध आणि त्या घरच्यांविरुद्ध, पण घरचे खूप जास्ती हॅरॅस करत आहेत आणि नवरा जो आहे तो सुद्धा घटस्फोटाची मागणी करतोय आता, आणि त्या ज्या महिला आहेत त्यांना घरात नाही राहायचं आहे त्या, तर ह्याच्यामध्ये पर्याय काय आहे? 5वां प्रश्न भी हिंदी में पूछा गया है. वो क्वेश्चन है कि मेंटेनेंस का जजमेंट अभी आने पे है, मतलब मेंटेनेंस की केस थी उसका जजमेंट अभी आने पे है. अगर मेंटेनेंस मंजूर हो जाता है तो जो पति है वो हाईकोर्ट जाने की इच्छा रखता है. उसने ये बोल रखा है कि वो हाईकोर्ट में मेंटेनेंस की ऑर्डर चैलेंज करेगा. तो सवाल ये पूछा गया है
कि ऐसे सिचुएशन में अगर पति मेंटेनेंस की ऑर्डर को हाईकोर्ट में चैलेंज करता है तो जब तक हाईकोर्ट डिसीजन नहीं देती तब तक क्या पति को मेंटेनेंस देना नहीं पड़ेगा, या जब तक हाईकोर्ट डिसाइड नहीं करती है मेंटेनेंस क्या होगा तब तक जो पहला वाला मेंटेनेंस है वही कंटिन्यू रहेगा. प्रश्न असा विचारला होता की मेंटेनन्सची केस चालू आहे आणि ती आता जजमेंटच्या उंबरठ्यावर आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर मेंटेनन्स ग्रांट झाला आणि नवऱ्याने सांगितलेलं आहे की मेंटेनन्स दिला तर मी हायकोर्टात जाणार, जर तो हायकोर्टामध्ये गेला आणि ती मेंटेनन्सची ऑर्डर चॅलेंज केली अपिलामध्ये, तर हायकोर्टात गेलेला असल्यामुळे आता त्याला मेंटेनन्स द्यावा लागणार नाही का जो आधी ग्रांट झालेला मेंटेनन्स आहे हायकोर्टामध्ये अपील चालू असताना तो मेंटेनन्स हा दिला जातो, असा तो प्रश्न होता. 6वा प्रश्न असा आहे की नवऱ्याने कस्टडीची केस दाखल केलेली आहे, मुलाला मात्र वडिलांशी बोलण्याची अजिबातच इच्छा नाही आहे. मुलगा फक्त 6 वर्षांचा आहे आणि मुलांनी त्याला आणि आईला झालेली मारहाण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे. तो खूप जास्त घाबरतोय वडिलांशी बोलायला. वडील इन्सिस्ट करतायत की मला मुलाशी बोलू द्या आणि या महिलेची इच्छा नाही आहे वडिलांशी बोलू द्यायची, तर ह्या गोष्टीचा कोर्टामध्ये विपरीत परिणाम होईल का, असा प्रश्न आहे. द क्वेश्चन इज दॅट अ वुमन who has the custody of a child of 6 years, husband has filed a case of custody in that situation and he wishes to speak with the child daily, and since the child has seen the harassment and beatings caused by that father to the child and the mother alike, the child is afraid to speak with the father and the mother also is not willing for the child to speak with the father. Whether in such scenario the case may go against her. And the 7th last question for today is that if a woman denies for mediation in the restitution petition filed by the husband, can she be forced for cohabitation in any manner? प्रश्न असा विचारलेला आहे की मीडिएशन प्रोसेसला तिला फोर्स केलं जातं आहे रेस्टिट्यूशनच्या केसमध्ये आणि तिला मात्र नांदण्याची इच्छा नाही आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये नांदण्यासाठी तिला बळजबरी केली जाईल का? Let's see now one by one the question and what are the answers thereof. The first question was, a divorce was granted and the woman has remarried and the second husband is wealthier, earning more than that of a first husband. The children are with the first husband and whether now the husband, that is first husband, can claim maintenance for the children now that the woman is earning, rather the husband of the woman is earning more. The answer to this question is pretty simple. See, the children born are from the first marriage, that is from your first husband and yourself. Now, what is the scenario? You have married again and your husband is earning more. Whether your husband is earning for the children of your first marriage? Of course not. Your current husband is earning for you and your family. By virtue of your second marriage, automatically the children born from the first marriage will not become children of your second husband. And therefore, even if your first husband claims that now your income is increased because your current husband is earning more than what he earns and he requires maintenance for the children, such application will not be entertained because the children are not of your second husband but are from the first husband, and therefore there is no liability of second husband to maintain the children which were born from the first marriage because the children are not his. प्रश्न असा विचारलेला होता की पहिल्या लग्नापासून झालेली मुलं, त्या महिलेचं दुसरं लग्न झालेलं आहे आणि दुसरा नवरा हा पहिल्या नवऱ्यापेक्षा जास्ती कमावतो. मुलं आज ही पहिल्या नवऱ्यापाशीच आहेत पहिल्या लग्नापासूनची, तर तिचा आत्ताचा नवरा जास्ती पैसे कमवत असल्यामुळे पहिला जो नवरा आहे तो मेंटेनन्स मागू शकतो का मुलांसाठी? आता एक समजून घेतलं पाहिजे की मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ही आई आणि वडील दोघांवर असते, पण ती मुलं त्यांची असली पाहिजेत. आता तुमचा हा जो दुसरा नवरा आहे पहिल्या लग्नापासूनची झालेली मुलं ही त्यांची नाही आहेत ना, त्याच्यामुळे त्यांची कुठलीही जबाबदारी नाही आहे तुमच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलांना सांभाळण्याची, कारण त्यांचे वडील जिवंत आहेत. पहिल्या लग्नापासूनचे तुमचे पहिले पती ह्या जिवंत आहेत, ते सांभाळतात मुलांना. आज जर त्या पहिल्या पतीने तुमच्या केस दाखल केली जरी कोर्टामध्ये की आता मला मेंटेनन्स पाहिजे कारण माझ्या बायकोने दुसरं लग्न केलं आणि तो जो नवरा आहे दुसरा तो जास्त कमवतो, तरी पण ते ऐकणार नाही आहे कोर्ट, कारण तुमच्या दुसऱ्या नवऱ्याची जबाबदारीच नाही आहे.
ती मुलं त्यांची नाहीच आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जास्त कमवलं काय कमी कमवलं काय, पहिल्या नवऱ्याचा मेंटेनन्सचा पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलांशी तुमच्या दुसऱ्या नवऱ्याशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने दाखल झालेली केस ही एंटरटेन सुद्धा होणार नाही. सो डोंट वरी, असं काही होणार नाही आहे. द सेकंड क्वेश्चन वॉज, if I am able to prove that there is no domestic violence and the husband is ready and willing to live with the daughter and wife and able to prove the happy moments, whether he has to give maintenance. See, first of all, the wife has to prove that there is domestic violence. Every prayer in domestic violence act contemplates proof of domestic violence. So if the domestic violence is proved, then only the woman can get something from the Domestic Violence Act. But the rule is different for the woman and for the children. Basically, for the children, even if there is no domestic violence, you are still entitled to pay maintenance. But as far your wife is concerned, if you are able to prove that there is no domestic violence, if you are able to prove the happy moments that you spent with your wife, if you are able to prove that you are still ready and willing to live with your wife and there is no fault from your side, you don't have to pay maintenance to your wife. But that does not mean that you don't have to pay the maintenance to your daughter. The daughter is still entitled to get maintenance even though there is no domestic violence. So actually I have covered this question already in my video where I have said how to defend a domestic violence case. I will give the link to this. If you have other questions also, those also can be covered from this. प्रश्न असा विचारलेला होता की डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केलेली आहे आणि जो नवरा आहे तो डिफेंड करतोय ती डोमेस्टिक व्हायलन्सची केस, आणि त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की जर ते हे सिद्ध करू शकले की डोमेस्टिक व्हायलन्स झालेलाच नव्हता आणि त्यांची इच्छा आहे बायकोबरोबर आणि मुलीबरोबर राहण्याची आणि जे काही चांगले क्षण त्यांनी एन्जॉय केलेले आहेत ते चांगले क्षण ते सिद्ध करू शकले, तर त्यांना मेंटेनन्स द्यायला लागेल का? तर याचं उत्तर असं असतं, बेसिकली डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हा जो कायदा आहे याच्यामध्ये मिळणारे जे काही रिलीफ आहेत त्या रिलीफसाठी जे काही प्रार्थना तुम्ही करता डोमेस्टिक व्हायलन्समध्ये त्या मिळण्यासाठी मुळात डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे हे सिद्ध करावं लागतं. जर डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे हेच सिद्ध नाही झालं तर डोमेस्टिक व्हायलन्स सिद्ध न झाल्यामुळे काहीच मिळणार नाही आहे. पण हा नियम बायकोसाठी आणि मुलीसाठी वेगवेगळा आहे. म्हणजे हा नियम फक्त बायकोसाठी आहे. जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात की डोमेस्टिक व्हायलन्स नाही झाला, जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात की सगळं काही छान होतं, सगळे हॅपी मुवमेंट्स होते, तर तुम्हाला बायकोला कुठलाही मेंटेनन्स द्यावा लागणार नाही. पण मुलीसाठी मात्र मेंटेनन्स हा द्यायला लागू शकतो. डोमेस्टिक व्हायलन्स होवो किंवा न होवो, मुलांसाठी डोमेस्टिक व्हायलन्स कायद्यामध्ये मेंटेनन्स द्यायला लागतोच. तर त्याच्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ॲक्च्युली हा मुद्दा मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे हाऊ टू डिफेंड डोमेस्टिक व्हायलन्सच्या माझ्या व्हिडिओमध्ये. त्याची लिंक मी कॉमेंट सेक्शनमध्ये शेअर करीन, ती तुम्ही बघा. तुम्हाला अजून काही शंका असतील याविषयीच्या तर त्या क्लिअर होतील. मी लिंक त्याची शेअर करतो. तीसरा क्वेश्चन जो हिंदी में पूछा गया था वो ये था कि शादी को 5 साल हो चुके हैं, एक बच्चा भी है शादी से, और अब जो है फिजिकल रिलेशंस नहीं हो रहे हैं, तो इस बिना पे डिवोर्स की केस फाइल हो सकती है क्या? अब डिवोर्स के जो ग्राउंड्स हैं वो मैंने अलग अलग वीडियोस में बताए हैं. उसमें अगर आप क्रूएल्टी का वीडियो देखेंगे तो मैंने ऑलरेडी बताया है कि क्रूएल्टी ये 3 तरीके की हो सकती है. एक है फिजिकल, दूसरी है मेंटल और तीसरी है फाइनेंशियल, मतलब शारीरिक, आर्थिक और मानसिक. तो अगर शरीर संबंध नहीं बना रही है महिला पुरुष से या पुरुष महिला से, तो ऐसे सिचुएशन में इट इज़ कॉल्ड एज फिजिकल डिप्राविटी. ये एक शारीरिक क्रूएल्टी ही है, शारीरिक क्रूरता ही है, क्योंकि शादी का बेसिक मकसद जो है दैट इज़ कोहैबिटेशन, और उसमें अगर शरीर संबंध प्रस्थापित करने के लिए जो महिला है या पुरुष है वो इनकार कर रहे हो, तो ऐसे सिचुएशन में आपको घटस्फोट मतलब डिवोर्स मिल सकता है. इसके लिए आपको ये जो सारी घटनाएं हैं ये लिखनी पड़ेंगी कि कब कब ये इनकार कर दिया गया है शरीर संबंध प्रस्थापित होने के लिए, और ये आपको साबित करना पड़ेगा, और तब फिजिकल डिप्राविटी ऑन बेस ऑफ फिजिकल क्रूएल्टी आपको डिवोर्स मिल सकता है. ये ग्राउंड आपके लिए अवेलेबल है. प्रश्न असा विचारला होता की लग्नाला 5 वर्ष झाली आहेत, लग्नापासून मुलगा पण आहे एक, पण आता शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी मनाई होतीये, इन्कार होतोय, तर अशा सिच्युएशनमध्ये घटस्फोट मिळू शकतो का? घटस्फोट मिळण्यासाठी खूप सारी कारणं आहेत.
त्याच्यामध्ये मी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ऑलरेडी यूट्यूबवर. त्याच्यामध्ये क्रुएल्टी हा जो व्हिडिओ आहे, तर त्या क्रूरतामध्ये ना 3 प्रकारच्या क्रूरता येतात. एक असते शारीरिक, एक असते मानसिक आणि एक असते आर्थिक. तर ह्याच्यामध्ये शारीरिक क्रूरता जी आहे, त्या शारीरिक क्रूरतेमध्ये शरीर संबंध प्रस्थापित करण्यास नकार देणं ही सुद्धा एक प्रकारची क्रूरताच आहे. आणि ह्या ग्राउंडखाली तुम्हाला घटस्फोट हा मिळू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला ज्या घटना घडल्या ज्यामध्ये नकार दिला गेला शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी, त्या सगळ्या घटना नमूद कराव्या लागतील, त्या सगळ्या घटना सिद्ध कराव्या लागतील आणि तर तुम्हाला ह्या कलमाखाली घटस्फोट मिळू शकतो. फक्त हे मात्र व्यवस्थितरित्या प्लीड करायला लागेल. ते प्लीड कसं करायचं, काय काय लिहायचं, याच्यासाठी तुम्ही क्रुएल्टीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी देईन, तो बघा. त्यात मी ते कव्हर केलेलं आहे की प्लीडिंग कसं पाहिजे. हाऊ द प्लीडिंग शुड बी, आय हॅव ऑलरेडी कवर्ड इट इन माय व्हिडिओ ऑफ क्रुएल्टी. आय विल गिव द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. प्लीज चेक इट आउट. यू विल गेट टू नो व्हाट टू राइट इन द पिटिशन. चौथा सवाल हिंदी में पूछा गया था, वो ये था कि हस्बैंड को घर वालों ने बेदखल कर दिया है. महिला है, उन्होंने ऑलरेडी डोमेस्टिक वायलेंस की केस हस्बैंड के खिलाफ और उनके घर वालों के खिलाफ ऑलरेडी कर दी है. ऐसे सिचुएशन में हस्बैंड जो है डिवोर्स चाहता है और घर वाले हैं बहुत हरासमेंट कर रहे हैं और वो वहाँ नहीं रहना चाहती, तो उन्होंने क्या करना चाहिए. देखिए, डोमेस्टिक वायलेंस के केस में आपको एक तो प्रोटेक्शन ऑर्डर मिल सकती है तुरंत. प्रोटेक्शन ऑर्डर मतलब आपको जो हैरेसमेंट हो रही है वो अब से ना हो, इसलिए कोर्ट जो है उसमें अगर आप अप्लाई करेंगे कि अब से आपको प्रोटेक्शन चाहिए कि आपको इसके बाद कभी भी हैरेसमेंट ना हो, तो आपको कोर्ट से प्रोटेक्शन ऑर्डर मिल सकती है. और दूसरी बात, अगर आप वो उस घर में नहीं रहना चाहते हैं तो आपको दूसरा घर मिल सकता है कोर्ट से. उसको कहते हैं अल्टरनेट अकोमोडेशन, जो प्रोवाइड करना आपके पति की जिम्मेदारी है. तो ऐसे में अगर आप अल्टरनेट अकोमोडेशन का एप्लीकेशन करेंगे तो आपको अल्टरनेट अकोमोडेशन मिल सकता है. अभी जिस घर में आप रह रही हो वो घर जैसा भी है, सिमिलरली आपको वैसा का वैसा घर मिल सकता है रहने के लिए. मतलब अगर आपके लिए अलग से कमरा हो रहने के लिए, अलग से किचन है, हॉल है, तो आपको एक 1 BHK की सुविधा होने वाला घर आपको कोर्ट दिलवा सकती है आपके पति से. उसके लिए आपको डोमेस्टिक वायलेंस के प्रोसीडिंग में अप्लाई करना पड़ेगा. अगर हस्बैंड डिवोर्स मांग रहा है तो उसके लिए आपको वो डिवोर्स केस डिफेंड करनी पड़ेगी. और डिवोर्स केस कैसे डिफेंड करनी है उसका वीडियो मैंने ऑलरेडी अपलोड किया है, मैं आपको लिंक देता हूँ अलग से, वो आप देख लीजिए. पर डोमेस्टिक वायलेंस की केस में आपको प्रोटेक्शन ऑर्डर और अल्टरनेट अकोमोडेशन की ऑर्डर मिल सकती है. प्रश्न असा विचारला होता की एक महिला आहे, त्यांच्या पतीला घरातनं बेदखल केलंय. त्यांनी ऑलरेडी डोमेस्टिक व्हायलन्सची केस ही त्यांच्या नवऱ्याविरुद्ध आणि घरच्यांविरुद्ध केलेली आहे. अशा सिच्युएशनमध्ये त्यांना जी हॅरॅसमेंट होती आहे घरच्यांकडून, त्याबद्दल काय करता येईल, आणि नवरा जो आहे त्यांनी घटस्फोटाची मागणी सुरू केली आहे, तर त्याबद्दल काय करता येईल, असे 2 प्रश्न होते. आता जर तुम्हाला त्या घरात राहायचं नसेल तर तुम्ही अल्टरनेट अकोमोडेशन मागू शकता. पण सगळ्यात आधी जी हॅरॅसमेंट आहे घरच्यांकडून होणारी, ती थांबवण्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन ऑर्डर मागावी लागेल. प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजे मनाई हुकूम कोर्ट देऊ शकतं की इथून पुढे तुम्हाला हे जे सगळे लोक आहेत ज्यांना तुम्ही घेतलेला आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये, यांनी तुम्हाला इथून पुढे कौटुंबिक हिंसाचार कुठल्याही पद्धतीने करू नये असा हुकूम कोर्ट करू शकतं प्रोटेक्शन ऑर्डरमध्ये. आणि जर तुम्हाला वेगळं राहायचं असेल तर आत्ताचं घर जसं आहे, आत्ता तुम्ही जशा राहताय तशा पद्धतीचं दुसरं घर प्रोव्हाइड करणं ही तुमच्या नवऱ्याची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही जर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये अर्ज केलात तर तुम्हाला वेगळं घर मिळू शकतं जिथे तुम्ही शांतपणे राहू शकता, आणि ते घर हे तुमच्या नवऱ्याने तुम्हाला पुरवावं अशी प्रोव्हिजन त्या कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये केलेलीच आहे. तसं जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला ते मिळेल. आता राहिला प्रश्न नवऱ्याने मागितलेला घटस्फोटाचा. तर घटस्फोटाची केस ही डिफेंड कशी करायची याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही ती बघू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की घटस्फोटाची केस डिफेंड कशी करायची. 5वां प्रश्न भी हिंदी में पूछा गया था, वो ये था कि मेंटेनेंस की केस अभी चालू है, वो अभी जजमेंट देने पे कगार पे है वो, और ऐसे सिचुएशन में हस्बैंड ने बोला है कि अगर मेंटेनेंस दिया गया तो वो हाईकोर्ट में वो मेंटेनेंस चैलेंज करेगा. ऐसे सिचुएशन में अगर उसने हाईकोर्ट में मेंटेनेंस चैलेंज किया तो जो भी मेंटेनेंस मिला है वो हाईकोर्ट में गया, इसलिए मेंटेनेंस स्टॉप होगा, या जब तक हाईकोर्ट में गया है तब तक का मेंटेनेंस मिलेगा, या हाईकोर्ट में केस चालू हो तो भी मेंटेनेंस मिलता रहेगा.
आपको ये समझना पड़ेगा पहले कि अगर मेंटेनेंस आपके फेवर में कोर्ट ने ग्रांट किया और जो भी मेंटेनेंस हो वो पर मंथ मेंटेनेंस आपको कोर्ट ने दिया है, उसके खिलाफ अगर आपका हस्बैंड जो है वो हाई कोर्ट में अपील करते हैं तो हाई कोर्ट में अपील करने से ही हस्बैंड मेंटेनेंस देने से बच नहीं जाएगा, उसको मेंटेनेंस देना ही पड़ता है। उसके लिए उसको हाई कोर्ट से स्टे लेना पड़ता है ऑन मेंटेनेंस। तो जो भी ऑर्डर लोअर कोर्ट ने की है उसके ऊपर हाई कोर्ट में स्टे मांगना पड़ता है कि जो भी ऑर्डर है उस पर स्टे दो। जब तक स्टे नहीं मिलता तब तक जो लोअर कोर्ट में ऑर्डर हुई है वही मेंटेनेंस आपको मिलता रहेगा। और जब अगर वो हाई कोर्ट में गया तो आप हाई कोर्ट में स्टे मिलते वक्त ये बोल सकते हैं कि मुझे मेंटेनेंस की ज़रूरत है, मुझे थोड़ा सा भी मेंटेनेंस, अगर आप स्टे दे ही रहे हैं तो मुझे एटलीस्ट थोड़ा सा मेंटेनेंस दे दीजिए। और हाई कोर्ट ऐसी प्रोविजन में, मतलब ऐसे सिचुएशन में आपकी स्थिति को देखते हुए मेंटेनेंस दे सकती है। उसके लिए आपको योग्य तरीके से हाई कोर्ट में बोलना पड़ेगा कि मुझे ज़रूरत है पैसों की और अगर मेंटेनेंस नहीं मिला तो मैं सस्टेन नहीं कर पाऊंगी, इसलिए मुझे मेंटेनेंस चाहिए। और जब तक अपील पेंडिंग है, अगर तब तक मेंटेनेंस मिला ही नहीं तो मैं सस्टेन कैसे करूंगी। और इस वजह से आपको हाई कोर्ट में अपील अगर चालू है तो भी हाई कोर्ट में भी मेंटेनेंस मिल सकता है। प्रश्न असा विचारला होता की मेंटेनन्सची त्यांची केस चालू आहे आणि ती आता जजमेंटच्या उंबरठ्यावर आहे, कधी पण जजमेंट होईल आणि जजमेंट झाल्यानंतर जर मेंटेनन्स मिळाला तर नवऱ्याने सांगितलेलं आहे की तो हायकोर्टामध्ये चॅलेंज करणार। तर अशा सिच्युएशनमध्ये हायकोर्टामध्ये नवऱ्याने मेंटेनन्स चॅलेंज केला तर मेंटेनन्सच्या ऑर्डरचं काय होतं, म्हणजे मेंटेनन्स मिळालेला हा हायकोर्टमध्ये चॅलेंज केला म्हणून द्यायचाच नाही का मेंटेनन्स हायकोर्टाचा अपील चालू असेपर्यंत देतच राहायचा का हायकोर्टात अपील केल्या दिवशीपर्यंत द्यायचा, असा प्रश्न होता। बेसिकली जो काही मेंटेनन्स खालचं कोर्ट देईल तो मंथली मेंटेनन्स असेल तर हायकोर्टामध्ये फक्त अपील केलं म्हणून मेंटेनन्स थांबत नाही, त्याच्यासाठी त्या नवऱ्याला हायकोर्टामध्ये स्टे घ्यावा लागतो खालच्या ऑर्डरवरती। जोपर्यंत स्टे मिळत नाही ना तोपर्यंत मेंटेनन्स चालूच राहणार आहे, त्याच्यामुळे स्टे मिळेपर्यंत तुम्हाला जो काही मेंटेनन्स आहे तो मिळत राहील। आता जेव्हा केव्हा हायकोर्टामध्ये स्टे मागण्यासाठी तुमचा नवरा जाईल तेव्हा जर तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊन सांगितलं की जर हा स्टे दिलात तर मी सस्टेन नाही करू शकणार, माझ्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत, उत्पन्नाचं कुठलं साधन नाही आहे, तर केस म्हणजे अपील चालू असेपर्यंत मला थोडासा मेंटेनन्स दिला जावा। तर ह्या गोष्टीचा विचार करून हायकोर्ट तरीसुद्धा तुम्हाला थोडासा मेंटेनन्स देऊ शकतं, स्टे देऊन सुद्धा, आणि त्याच्यामुळे ते योग्य पद्धतीने प्लीड करावं लागतं हायकोर्टामध्ये आणि ते जर केलं तर तुम्हाला हायकोर्टात सुद्धा मेंटेनन्स मिळू शकतो। हे झालं मेंटेनन्सचा पाचवा प्रश्न। Sixth question was husband has filed for custody of the children. The child is just 6-year-old and the child actually is not willing to speak with the father because child has seen the harassment that is caused to the child as well as the mother, and therefore the child is afraid to speak with the father. The mother is also not willing for the child to speak with the father. Whether this can go adversely in the ongoing case, that is what the question is. Basically, I have personally urged everyone that whatever happens, let the child speak with the parent. So I am of the personal opinion that whatever your disputes are, whatever harassment that is caused to you from your husband, still you have to give access to the child because it is the right of the child and not your personal right. See, even if the child is afraid of the father to speak with the child, it is your responsibility as a mother to tell the child not to be afraid of the father and speak with the father because he is the father. The child requires love and affection of both mother as well as father, and therefore it may go against you in the case also, because the question was that whether it will go against you if this is pleaded specifically in the court that you have not provided access. Basically, understand something. Court also takes a view that for the welfare of the child, love and affection of both the parents is equally important, and therefore if you do not provide any means for the child to communicate with the father, definitely it may go against you if it is pleaded properly in the court. So it is my humble opinion that I think you have to let the husband, your husband, that is the father of the child, to speak with the child, and please convince the child to speak with the father, because by breaking the bond between father and the son, it is not going to work happily for your son also. He is just 6-year-old. He is going to forget after some time whatever has happened with him when he was younger. But he will definitely not forget that you did not allow him to speak with the father.
सो डोंट डू दॅट. प्रश्न असा विचारलेला होता की फक्त 6 वर्षाचं मूल आहे आणि वडिलांनी कस्टडीची केस दाखल केलेली आहे आणि वडील म्हणतात की मला मुलाशी बोलायचं आहे. मुलगा खूप जास्ती घाबरतोय वडिलांशी बोलायला आणि आईची पण अशी इच्छा आहे की मुलांनी बघितलेलं आहे मारहाण खूप जास्ती, त्याला पण मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे मुलगा घाबरतो आणि त्यांची इच्छा नाही आहे वडिलांनी मुलाशी बोलावं अशी. आणि अशा सिच्युएशनमध्ये असं जर त्यांनी केलं तर केसमध्ये ते त्यांच्या विरुद्ध जाऊ शकतं का, असा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वीच्या झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये मी स्वतः विनंती केलीच होती सर्वच पालकांना की आत्ताचा जो काळ आहे कोरोनाचा त्याच्यामध्ये आईवडिलांना काळजी वाटणं मुलांसंदर्भात हे अगदी स्वाभाविक आहे. तर त्याच्यामुळे कृपया मुलांना आईवडिलांशी बोलू द्या. आता कोर्ट पण कसा व्ह्यू घेतं समजून घ्या तुम्ही. एका मुलासाठी आई आणि वडील दोघंही सारखेच असतात आणि दोघांचंही प्रेम त्या मुलांना गरजेचं असतं. तो हक्क त्या मुलाचा आहे, आईचा किंवा वडिलांचा नाही. आता जी काही हॅरॅसमेंट तुम्हाला झाली असेल, मुलाला झाली असेल, मुलगा फक्त 6 वर्षांचा आहे, काही काळाने तो ती हॅरॅसमेंट विसरून पण जाईल, कारण लहानपणीचं आपल्याला पण नाही आठवत. आपण जेव्हा 5-6 वर्षाचे होतो तेव्हा आपल्याबरोबर काय झालं हे आपल्याला तरी आठवतं का? पण जर तुम्ही आज मुलाला वडिलांपासून तोडण्याचा निर्णय घेतलात तर ते मात्र मुलाच्या लक्षात राहील आणि ते मुलाच्या संगोपनासाठी विपरीत काम करेल आणि कोर्टामध्ये सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तुमच्या विरुद्ध की तुम्ही असा स्टँड घेतलात. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही मुलाला समजून सांगितलं पाहिजे की वडीलच आहे, तू त्यांच्याशी 2 मिनिटं बोल, काही भूक नाही पडत, ते फोनवरनं बोलणार आहेत, तुला घाबरण्याचं काही कारण नाही आहे, ते काय फोनवरून तुला काही करू शकत नाहीत, तर शांतपणे वडिलांशी प्रेमाने बोल, ते तुझ्याशी आज प्रेमाने बोलतायत. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असा पवित्रा घेतला पाहिजे ना की मी बोलूच देणार नाही. असा जर पवित्रा घेतला तर कस्टडीच्या केसमध्ये तुमच्या विरुद्ध जाऊ शकतं कदाचित. गॅरंटी नाही आहे कोर्ट कधी कसा व्ह्यू घेईल, कोर्टाचं डिस्क्रिप्शन आहे पूर्णपणे. पण मी एक असं आवाहन करतो की बोलू द्या. मुलांना आई आणि वडील दोघांचीही गरज असते. The 7th question for the day is, if I have been forced for mediation and I don't want to go for mediation under restitution petition, can there be any other means of force for me for restitution of conjugal rights or for resumption of cohabitation? Basically, you have to understand that mediation is optional. Whenever mediation is offered, the court usually asks you whether you wish to go for mediation or not. There is no force for mediation, but mediation is a way to settle all the disputes amicably. Even if you go for mediation, mediator is not going to force you to cohabit with your husband. So even in mediation you can say that I don't want to wish to cohabit with my husband. Even if there is any kind of pressurizing by your husband to cohabit, you don't have to succumb to any kind of pressurizing techniques. Basically, neither the court, neither the mediator is going to force you for cohabitation, and therefore don't be under the impression that mediation is there for forcing you for cohabitation. Mediation is a process where if the disputes can be settled amicably, it saves ample time of the court and court can concentrate on other works where mediation is not possible, not fruitful, and therefore please understand that mediation is there to help you and not to force you. प्रश्न असा विचारला होता की रेस्टिट्यूशनची केस दाखल केली नवऱ्याने आणि त्याच्यामध्ये मीडिएशनसाठी फोर्स होतोय आणि कोहॅबिटेशनसाठी पण नवरा फोर्स करतोय की माझ्याकडे नांदायला ये आणि त्या महिलेला नांदायला जायचं नाही आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे? मुळात हे समजून घेतलं पाहिजे की मीडिएशनची जी प्रोसेस आहे ती फोर्स करून नाही होत. कोर्ट तुम्हाला ऑप्शन देतं तुम्हाला मीडिएशनला जायचं आहे की नाही जायचं. अशा सिच्युएशनमध्ये मीडिएशन का म्हणतं कोर्टसुद्धा तर समजून घ्या. मीडिएशननी प्रकरण जर सुटलं, संपलं, ॲमिकेबली संपलं तर खूप मोठा कालावधी कोर्टाचा सुद्धा त्या केससाठी वाचतो आणि तुम्ही दोघंही शांतपणे एका निर्णयापर्यंत येऊ शकता. मीडिएटर सुद्धा कुठल्याही पद्धतीने फोर्स करत नाही. तो काय चांगलं आणि काय वाईट तुमच्यासमोर ठेवतो आणि तुम्हाला चूज करायचं असतं तुम्हाला काय हवंय. तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीने दबाव टाकला जाणार नाही. कधीही कोर्ट किंवा मीडिएटर तुम्हाला रांधायला जाच म्हणून फोर्स करू शकत नाही. सो असं मानू नका आधीच की मीडिएशन आहे म्हणजे तुमच्यावरती दबावच टाकला जाईल की नांदायला जा. कदाचित तुमचं प्रकरण शांतपणे संपू पण शकतं. तर थोडासा ओपन व्ह्यू ठेवा मीडिएशन बाबतीतला आणि मीडिएशनसाठी जा, बिनधास्त जा. तुम्हाला कुठल्याही पद्धतीने फोर्स हा होणार नाही आहे. हे होते आजचे 7 प्रश्न. आपण एकदा परत रिपीट करूयात कुठले कुठले 7 प्रश्न होते ते. पहिला प्रश्न होता की घटस्फोट झालेला आहे, बायकोने दुसरं लग्न केलं आहे आणि दुसऱ्या लग्नाचं उत्पन्न हे दुसऱ्या नवऱ्याचं उत्पन्न हे पहिल्या नवऱ्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे.
पहिल्या लग्नापासूनची जी काही मुलं आहेत ती पहिल्या नवऱ्याकडे आहे, तर अशा स्थितीमध्ये पहिला नवरा हा दुसऱ्या नवऱ्याच्या वाढलेल्या उत्पन्नामुळे त्या महिलेकडून मेंटेनन्स मागू शकतो का? द फर्स्ट क्वेश्चन वॉज, लेट्स रिवाइज वन्स अगेन. द फर्स्ट क्वेश्चन वॉज, divorce has happened and after divorce the woman has remarried, the second husband is earning more than that of a first husband, and the custody of the children from the first marriage is with the first husband. By virtue of increased income of the second husband, can the first husband claim maintenance from that woman? दुसरा प्रश्न असा होता की जर हे सिद्ध केलं की कौटुंबिक हिंसाचार झालाच नाही आणि नवरा हा प्रेमाने बायकोबरोबर आणि मुलीबरोबर राहत होता आणि अजूनही त्याला राहायचं आहे, तर त्याला मेंटेनन्स द्यायला लागेल का? इफ द हजबंड इज एबल टू प्रूव्ह दॅट देर इज नो डोमेस्टिक व्हायलन्स अँड ही वॉज लव्हिंगली लिव्हिंग विथ द वाईफ अँड द डॉटर अँड ही स्टिल विशेस टू लिव विथ द डॉटर एंड द वाइफ, वेदर ही हैज़ टू पे द मेंटेनेंस. तीसरा सवाल ये था कि शादी को 5 साल हो चुके हैं, शादी से एक बच्चा भी है, पर अभी शरीर संबंध प्रस्थापित करने के लिए इनकार हो रहा है, तो ऐसे सिच्युएशन में डिवोर्स मांग सकते हैं क्या? लग्नाला 5 वर्ष झालेली आहेत, एक मुलगा आहे लग्नापासून आणि आता शरीर संबंध ठेवण्यास नकार मिळतोय आणि ह्या कारणाखाली घटस्फोट मागता येतो का? पांचवा सवाल अगेन हिंदी. हस्बैंड को घर वालों ने बेदखल कर दिया है, डोमेस्टिक वायलेंस केस दाखिल की हुई है महिला ने घर वालों के खिलाफ और पति के खिलाफ. घर वालों से बहुत ज़्यादा हैरेसमेंट हो रही है, हस्बैंड जो है वो भी डिवोर्स के लिए इंसिस्ट कर रहा है. ऐसे सिचुएशन में जो महिला है वो ससुराल में नहीं रहना चाहती, तो उसने क्या करना चाहिए? नवऱ्याविरुद्ध आणि घरच्यांविरुद्ध एका महिलेने कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केलेली आहे. नवऱ्याला त्याच्या घरच्यांनी बेदखल केलं आहे घरातनं. नवरा जो आहे तो घटस्फोट मागतोय आणि घरचे जे आहेत ते खूप जास्ती हॅरॅसमेंट देत आहेत त्या महिलेला. तर अशा सिच्युएशनमध्ये तिने काय करायला हवं? पांचवा क्वेश्चन जो हिंदी में पूछा गया था वो ये था कि मेंटेनेंस की जो केस है वो भी जजमेंट के कगार पे है. जजमेंट होने के बाद अगर मेंटेनेंस मिला तो हस्बैंड ने बोल दिया है दैट ही इज़ गोइंग टू गो इन अपील, वो अपील फाइल करने वाले हैं. तो ऐसे सिचुएशन में अपील दाखिल करने पे मेंटेनेंस नहीं देना पड़ेगा क्या हस्बैंड को, और मेंटेनेंस का क्या होगा? पाचवा प्रश्न असा विचारला होता की मेंटेनन्सची केस आता जजमेंट स्टेजमध्ये आहे आणि मेंटेनन्स ग्रांट जर झाला तर नवऱ्याने सांगितलं तो हायकोर्टामध्ये चॅलेंज करणार. त्यांनी हायकोर्टात चॅलेंज केलं तर त्याला हायकोर्टामध्ये चॅलेंज केल्यामुळे आता मेंटेनन्स द्यायला लागणार नाही का? काय होईल त्या मेंटेनन्सचा, असा तो प्रश्न होता. सिक्स्थ क्वेश्चन वॉज, husband has filed for custody of the children, the child is just 6 years old and child is very much afraid to speak with the father because of the harassment meted out by the father on the child as well as the mother, and the mother also is not willing for the child to speak with the father, whether it may go adversely against that woman. प्रश्न असा आहे की कस्टडीची केस नवऱ्याने दाखल केली आहे, बायकोकडे कस्टडी आहे, मुलगा फक्त 6 वर्षांचा आहे आणि हॅरॅसमेंट त्याला आणि मुलाला आणि बायकोला खूप जास्ती हॅरॅसमेंट झाल्यामुळे तो जो मुलगा आहे तो खूप घाबरतो वडिलांशी बोलायला. त्याला इच्छा नाही वडिलांशी बोलायची, आईची पण इच्छा नाही आहे मुलाला वडिलांशी बोलू द्यायची. तर अशा सिच्युएशनमध्ये ही गोष्ट त्यांच्या विरुद्ध जाऊ शकते का केसमध्ये? अँड द 7th क्वेश्चन वॉज, इन द रेस्टिट्यूशन पिटिशन a woman has been forced for mediation and forced for resumption of cohabitation, what can she do? प्रश्न असा विचारला होता की रेस्टिट्यूशनची केस आहे आणि मिडिएशनसाठी फोर्स होतोय, कोहॅबिटेशनसाठी फोर्स होतोय, तिने काय करायला हवं? हे होते आजचे 7 प्रश्न. 7ही व्यक्तींनी सांगितलं होतं की आमचं नाव घेऊ नका, म्हणून मी आज कोणाचंही नाव घेतलेलं नाही. All the 7 questions people have said that please do not take our names and therefore I have not taken anyone's name. If you also have doubts like this and you also don't wish that your name to be taken up, I can answer those questions also. The next Facebook live session is going to be on 17th of May. पुढचं फेसबुक लाईव्ह सेशन असणार आहे 17 मेला. तुम्हाला पण अशा काही शंका असतील आणि तुम्हाला पण जर तुमचं नाव येऊ देऊ नये असं वाटत असेल, तुम्ही तुमचे प्रश्न मला यूट्यूब चॅनलवर, माझ्या फेसबुक मेसेंजर बॉक्समध्ये, जीमेलमध्ये किंवा पर्सनली व्हॉट्सॲपवर विचारू शकता. पुढचं जे 17 मेचं फेसबुक लाईव्ह सेशन आहे त्याच्यामध्ये मी ते नक्की कव्हर करीन. यू कॅन आस्क द क्वेश्चन्स ऑन माय फेसबुक मेसेंजर, personal WhatsApp, Gmail or on YouTube, and I will cover those questions on 17th May, which will be the next Facebook live session at 10 a.m.
If you do not want to disclose your name, I will not take the names, but I will cover the question on the next Facebook live session, which will be on 17th. Same Facebook live session is also going to be uploaded on YouTube channel. So if you have missed this, you can visit my YouTube channel to check out this Facebook live session. Even previous Facebook live sessions are also uploaded on YouTube. You can definitely check it out. आजचं जे फेसबुक लाईव्ह सेशन आहे, जर तुमच्याकडनं मिस झालं असेल तर हेच फेसबुक लाईव्ह सेशन यूट्यूबवरती पण अपलोड होणार आहे, तुम्ही ते बघू शकता. इवन या आधीचे जे फेसबुक लाईव्ह सेशन्स आहेत ते पण अपलोड झाले, ते पण तुम्ही बघू शकता. ऑन अ हॅपियर नोट, वी हॅव क्रॉस्ड 1860 subscribers in these 2 weeks. Thank God that 300 subscribers have increased. Thank you all of you for the love and support for the YouTube channel. Please keep loving the channel, please keep watching the videos, and please keep updating yourself. I will be coming up with new videos again and again. There will be Facebook live sessions and upcoming videos very soon. चांगली एक बातमी आहे की 1860 सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण पार केलेला आहे. या 2 आठवड्यामध्ये 300 सबस्क्रायबर्स वाढले, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. असंच प्रेम दाखवत राहा चॅनलवर. मी अजून काही व्हिडिओ अपलोड करणारच आहे येत्या काही काळामध्ये. ज्ञानासाठी तुमच्या अपडेट करत राहा, स्वतःला यूट्यूबचं चॅनल बघत राहा, अपडेट करत राहा. अगेन सर्वांना हॅपी संडे. थँक्यू. इफ यू हॅव लाईक द व्हिडिओ, प्लीज गिव्ह अ थम्स अप. व्हिडिओ ऑन व्हेरियस टॉपिक्स are going to be uploaded on YouTube. Please subscribe the channel and hit the bell icon for the future uploads. Thank you.